आता सचिन सर सर्वांना म्हणजे त्यांच्या टीमला पूर्ण आणि कलाकारांना ॲक्टर जय शिवराय मित्र हो. मी ऋषभ संदीप तोडकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्र सकाळचे वाजले ते म्हणजे 4 आणि आता आम्ही थोड्या वेळ म्हणजे आंघोळ वगैरे झाल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर मी जाणार आहे ते म्हणजे गणपतीपुळेला. त्या ठिकाणी नवरा माझा नवसाचा भाग 2 या सिनेमाचं शूटिंग असणार आहे. तर त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जातोय. तर तिकडे काही ज्युनियर आर्टिस्टची आवश्यकता आहे. तिथे जाण्याचं मूळ कारण म्हणजे की अशा प्रकारचा एखादा मोठा मूवी असतो ना, तर त्याच्या शूटिंगला त्या ठिकाणी गेल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात. खूप चांगला अनुभव येतो. वेगवेगळ्या माणसांची आपली ओळख होते आणि त्याचप्रमाणे माझा व्लॉगसुद्धा होईल. तर त्यासाठी आता मी जातोय ते म्हणजे गणपतीपुळेला. तर आजचा हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता मार्च महिना सुरू आहे, पण हा मूवी आहे तर साधारण 1 सप्टेंबरमध्ये वगैरे कदाचित येऊ शकतो. तर ज्यावेळी येईल त्यावेळी तुम्हाला कळेलच आणि तो मूवी आल्यानंतरच हा व्लॉग मी तुमच्यासमोर घेऊन येईन. चला तर आता मी मस्तपैकी फ्रेश होतो आणि निघूया मग आपण गणपतीपुळेला. आता हळूहळू गावातली मंडळी पण सर्व उठायला लागलेत. हो बंधू, हा बघा हा आमचा टायगर. गणपतीपुळेला जातोय मित्र. हे बघा हा कुत्रा बघा इथून येते. मागच्या आठवड्यात 4 ते 5 दिवसात आहेत ना 2 कुत्रे बिबट्या इथून घेऊन गेला. शुभ सकाळचे वाजले आहेत 6:30. मस्तपैकी गणपती बाप्पाचं दर्शन झालं आज. म्हणजे माझं असं दर्शन एकदम निवांत प्रसन्न वातावरणात सकाळी फर्स्ट टाईम असं गणपतीपुळेच्या बाप्पाचं दर्शन झालं. इतकं प्रसन्न वाटलं ना. वातावरण तुम्ही पाहू शकता. हे बघा अजिबात कसलीच गर्दी वगैरे नाही आहे इथे. मनसोक्त असं दर्शन मिळालं. समुद्रावरती पण पाहू शकता कसलीच गडबड नाही आहे. आणि आता आहेत ना मित्र शूटिंगला अजून सुरुवात झालेली नाही आहे. 1-1.5 तास ते सर्व त्या ठिकाणी शूटिंगचं वगैरे रेडी पोझिशन करून ठेवते सर्व. अजून आहेत ना मित्र या ठिकाणी दुकानं वगैरे पण उघडलेली नाही आहेत. आणि हे बघा इथे आहेत अमित तोडणकर आणि मिलिंद पाटील. तर यांच्याबरोबर आलो आहे मी. तर दोघे पण आहेत ना एक कलाकार आहेत, हौशी कलाकार. नाटक वगैरे या ठिकाणी आमच्या पंचक्रोशीमध्ये किंवा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये करत असतात. आता मिलिंद पाटील आणि अमित तोडणकर. तर अमित आता किती वाजता काय सुरू होणार आहे? कॉल टाईम होता 6चा, आता वाजत आलेत 6:45. काही नाही, आता बघू किती वेळ लागतो. हा बीच आहे गणपतीपुळे बीच. ड्रॅगन बोट. अरे हां यार, सर्वच बोट आहेत या पाण्यातल्या. लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी सर्वांसाठी आहेत. गणपतीपुळेला आहेत ना मित्र सर्व प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स होत असतात. आणि जर तुम्हाला वॉटर स्पोर्ट करायचे असतील तर गणपतीपुळे बीचला तुम्ही नक्की भेट देऊ शकता. ही बघा ही चालली हातगडी. ही शूटिंगमध्ये याचा वापर करणार आहेत. आणि आतल्या साईडला सर्व तयारी सुरू आहे. तर मित्र हो आता तुम्ही समोरून पाहू शकता सचिन पिळगावकर सर आणि त्याचप्रमाणे वैभव मांगले सर आलेले आहेत. थोड्याच वेळात आता शूटिंगला सुरुवात होईल. या ठिकाणी आहेत ना आता सचिन सर सर्वांना म्हणजे त्यांच्या टीमला पूर्ण आणि कलाकारांना ॲक्टर्स लोकांना सांगतायत सर्व नेमकी सिच्युएशन वगैरे काय आहे. आणि इथे आता मिलिंद पाटील आहेत. आणि तुमचा रोल कुठला आहे सर?
हे दुसरं शूटिंग आहेत ना टाकून या ठिकाणी आलेले आहेत. एक शूटिंग थांबवून इथे मिलिंद सर आलेले आहेत आणि त्यांना बघण्यासाठी इथे भली मोठी लाईन लागलेली आहे. आम्हाला इथे लोक आहेत ना बघायला आलेले आहेत. एकदम वेगळं फील होतं. हां सो आम्ही जरा इकडे असं बॉडीगार्डच्या एक नमस्कार, तुमचं नाव कसं सर? सागर प्रश्न सागर पाष्टे जयगडमधले आहेत. तो हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत शूटिंगसाठी. तो अशा प्रकारे आमची पूर्ण टीम असणार आहे. काय 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 एक मिनिट काय म्हणतो? हा भक्ती मॅडमचा लोक काय चाललंय करेक्ट आहे. या ठिकाणी आमचे मित्र कोण? संतोष नार्वेकर. संतोष नार्वेकर. तर यांनी आमच्यासाठी आहेत ना वडापाव आणलेला आहे. सो थँक्यू सो मच भाऊ. थँक्यू थँक्यू. तर आता आपण वडापाव खाऊया. म्हणजे 2 मिनिटं घेतला काय काय ग्रुप आहे दादा, बोलताय तो काय काय कोणाला फोन केला समजला मला कळला. विषय कळला. कोणीतरी संचित कमी घ्या. इकडे येऊ नको आई. मित्र सुप्रिया मॅडम आहेत ना खरंच खूप प्रेमळ आहेत आणि त्यांना प्राणी पक्षी यांची खूप आवड आहे. आता त्यांना आहेत ना एक गाईचं छोटंसं वासरू दिसलं तर त्याला बघण्यासाठी, त्या वासराला बघण्यासाठी त्या पुढे गेल्या. एवढ्या म्हणजे उन्हातून वाळू वगैरे पण गरम झालेली होती आणि तरीसुद्धा त्या अनवाणी त्या ठिकाणी चप्पल वगैरे न घालता त्या वासराला बघायला गेला. आणि त्यांना आहेत ना म्हणजे वासराला खायला देण्यासाठी त्यांच्याकडे काय नव्हतं म्हणून त्यांनी एका टीम मेंबरला वासराला खायला आणायला सांगितलं आणि त्यानंतर आता त्या वासराला भरवण्यासाठी एवढ्या लांब चालत गेल्या. अगं राजा आपण नाही दाखवतो. दुपारचे आहेत ना मित्र हो 1:30 वाजलेले आहेत आणि वर उन्हातून या ठिकाणी शूट सुरू आहे आणि खरोखर खूप मजा येते. पण जी गणपती बाप्पाची मिरवणूक जात असते, ॲक्च्युली स्टोरी वगैरे काय आहे नेमकी मलासुद्धा माहिती नाही, पण गणपती पुण्यामध्ये आल्यानंतर गणपती बाप्पाची जी मिरवणूक जात असते तर त्या मिरवणुकीमध्ये आम्ही ॲज अ ज्युनियर आर्टिस्ट म्हणून आहोत आणि खरोखर खूप मजा येते. काहीतरी नवीन शिकायला मिळतं आहे आणि नवीन नवीन लोकांबरोबर आहेत ना संवाद साधायला भेटतो आहे. तर त्यांच्याकडून सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी कळत आहेत इथे. ज्यावेळी मूवी येईल त्यावेळी त्या मिरवणुकीच्या मागे बघा कुठेतरी आहेत ना आम्ही नाचत असू. एक थोड्या वेळाची एंट्री असेल पण धमाल आहे आणि एकंदर या सर्व गोष्टीवरून वाटतं की मूवी पण आहेत ना खरोखर खूप सुंदर असेल. मित्र हो दुपारपर्यंतचं शूटिंग झालेलं आहे आणि आता या ठिकाणी लंच ब्रेक होतो आहे. तर इथे आता आपल्याला दिसत आहेत हे बघा मित्र हो वैभव मांगले सर आणि या ठिकाणी आपल्या गणपतीपुळेचं ढोल ताशा पथक आहे. आणि चला आणि हे बघा मित्र हे आहेत स्वप्नील जोशी सर. दमलो मजा आली किती शूट झालं आज दिवसभर. आता पुढचं शेड्यूल काय आपलं मिलिंद सर? अमित सर पुढचं काय आहे? त्याचप्रमाणे मित्र या ठिकाणी आपल्याबरोबर आहे आता ऋषिकेशचं पण यूट्यूब चॅनल आहे ना. नाव काय तुझ्या यूट्यूब चॅनलचं? ऋषी सोनावणे 03 असं आपलं ऋषी सोनावणे 03 आणि त्याच्यावरती काय अपलोड करतात? त्याच्यावरती मी कॉमेडी व्हिडिओज ब्लॉग्स ओके खूप काही काही असतं. अच्छा आणि कोकण रिलेटेड काय? कोकण रिलेटेड. ओके तर ऋषीच्या पण यूट्यूब चॅनल आहे ना सबस्क्राईब नक्की करा. काय नाव बोलत आहे? ऋषी सोनावणे 03. ऋषी सोनावणे 03. आणि त्याचप्रमाणे मित्र इथे आहे आपल्याबरोबर प्रथमेश आणि प्रथमेशचं पण यूट्यूब चॅनल आहे. प्रथमेश तुझ्या यूट्यूब चॅनलचं नाव काय? कोकण सफर आणि याच्यावरती कोकण सफर म्हणजे कोकण रिलेटेडच टाकत असतं आणि नमन वगैरे पण त्याच्यावरती अपलोड करत असतोस ना. तर कोकणातील संस्कृती वगैरे बघायची असेल ना मित्र तर प्रथमेशच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या. मित्र हे बघा हे आहेत आपले यूट्यूब फॅमिली मेंबर आणि या मालगुणचे ना तुम्ही कितवीचं वर्ग? अच्छा 3 वर्ग आहेत काय? तुमच्या शाळेचं नाव काय? ओके तुम्ही आता कशासाठी आला बा इकडे? शूटिंगला?
खायच्या पिक्चरमध्ये भाग 2 मध्ये. ओके, झाली का शूटिंग तुमची? ओके, आता आहे. अच्छा अच्छा, ऑल द बेस्ट. संध्याकाळ झालेली आहे आणि खूप दमायला झालं आहे खरं तर मित्र हो, आजचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.